विजय प्राप्त करेल तो पुढील फेरीचा तयार राहील। जळू टीम सोबत त्यांचा सामना होणार आहे। अर्थातच या सामन्यामध्ये जो विजय होईल पुढील फेरीमध्ये नक्कीच आपण पाहतोय कोण विजय होईल। या विजयासाठी नक्कीच मोठा प्रयत्न केला जाईल। या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर प्रयत्न केला जाईल। म्हणजेच सामना पाहतोय आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील एका अटीतटीचा सामना, चुरसचा निर्माण केला जाणारा सामना आपण पाहतोय। कुशल मुकाबला अर्थातच जंगलवाडी विपक्ष टीम डांगेष्टीवाडी 11। धन्यवाद आकाश सर। वळ्या सामन्याकडे पहिले षटक घेऊन येत आहेत जंगलवाडी संघाकडून संघाचा अष्टपैलू खेळाडू लक्ष्मण एलेक्स। सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे। शुभम पुढचा चेंडू शुभम यांचा सामना करतील विशाल। चांगला चेंडू अपील परंतु पंचांनी फेटाळून लावले। आकुट टप्प्याचा चेंडू, चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षक प्रदीप यांच्या हातामध्ये। दोन बंधू डावाची सुरुवात करतायत, हे क्वचितच पाहायला मिळते मित्रांनो। दोन सख्खे बंधू डावाची सुरुवात करतायत आणि वारंवार चर्चा होती दोघांमध्ये खेळाबद्दल, संघाबद्दल, संघाला पुढे घेऊन जाण्याची क्षमता आहे या दोघांमध्ये। शुभम लॉंग रन अप कॉमेंट्री बॉक्स एंड करून गोलंदाजी करताय शुभम। पुढचा चेंडू शुभम यांचा सामना करतील विशाल। आकुट टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, फंबलिंग होतंय, तिघांमध्ये चेंडू पडतोय, झेल सुटतोय, नाराज शुभम। हा झेल महत्वाचा होता हे शुभम यांना माहिती आहे आणि ते जंगलवाडी संघाला देखील माहिती आहे। एक जण आला, दुसरा आला, तिसरा आला, परंतु तिघे हे झेल पकडू शकले नाहीत। तिघांच्या मधोमध चेंडू पडला आणि याचा पुरेपूर फायदा मिळतोय डांगेष्टेवाडी संघाला, जीवदान भेटतंय विशाल आणि डांगेष्टेवाडी संघाला। स्ट्राईकवरती येत आहेत वैभव, एक शांत संयमी खेळाडू। शुभम सन्मान दिलाय या चेंडूला, वैभव यांनी थांबवले, शुभम यांनी वैभव यांना। दोन्ही खेळाडू तसे चांगले आहेत, मजबूत आहेत, मजा येईल मॅचला। दोन्ही संघ तुल्यबळ। नॉकआउट पद्धतीचा सामना, जो जिंकेल तो जळू संघाबरोबर भिडेल आणि जो पराभूत होईल तो या स्पर्धेतून बाहेर जाईल। त्यामुळे महत्वाचा सामना आहे दोन्ही संघासाठी। दोन्ही संघ रक्ताचं पाणी करतील निश्चितच। पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा चेंडू, चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून। निलेश चेंडू मागे येत आहेत, एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार। चेंडू फेकतायत तोपर्यंत निलेश, दोन धावा मिळत आहेत इथं वैभव आणि डांगेष्टेवाडी संघाला। हा असा फलंदाज आहे की फक्त चौकार षटकार खेचत नाही मित्रांनो, एकेरी दुहेरी धावेवरती तितकाच भर देतो वैभव, कारण त्याला माहिती आहे फक्त चौकार षटकारांनी सामना जिंकता येत नाही, तर एकेरी दुहेरीने देखील खूप काही या सामन्यामध्ये घडतं। सामन्याचा धावफलक हलकं राहत आहे। पुढचा चेंडू शुभम यांचा, मोठा फटका अजूनपर्यंत आला नाही या षटकामध्ये आणि शुभम यांनी दिला पण नाही। आता मात्र येतोय, आता मात्र येतोय, प्रदीप यांच्या बाजूने चेंडू जातोय, सरळ सीमा पार जातोय, चेंडू येतोय सीमा पार, येतोय चौकार। षटक संपते, षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 8 धावा, बिनबाद 8। चांगले षटक म्हणावे लागेल शुभम यांचं। अति महत्वाच्या सामन्यामध्ये पहिले षटक हाताळताना पाहायला मिळाले शुभम। 8 धावा फक्त खर्च केल्यात शुभम यांनी। आता इथून पुढे 3 षटके पाहायचंय वैभव आणि विशाल
कशी फलंदाजी करतायत, किती धावांचा डोंगर उभारतायत हे पाहायचं आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी घेतली ते स्वतः कर्णधार विनोद यांनी. विनोद दुसरं षटक घेऊन येत आहेत. जाना 11 संघाकडून स्वतः कर्णधार विनोद. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. यष्टीरक्षकाची भूमिका आता निभावताना पाहायला मिळतील शुभम आणि प्रदीप सीमारेषेलगत. 8 धावा झालेल्या आहेत षटक समाप्तीनंतर. दुसरं षटक प्रगतीपथावर. विनोद सामना करतील विशाल. फुलटॉस चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न थांबले वैभव यांनी. चांगलं क्षेत्ररक्षण विजयांचं. एक धाव मिळते इथं विशाल आणि डांगिष्टवाडी संघाला. चौकार सोडला तर आतापर्यंत 7 चेंडू मध्ये एकही मोठा फटका आलेला नाही मित्रांनो. आणि त्या चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होते जंगलवाडी संघाकडून पाहायला मिळते आपल्याला. पुढचा चेंडू विनोद यांचा. अकोटप्प्याचा चेंडू. चेंडू काहीच हवेमध्ये. चेंडू खाली निलेश येत आहेत की प्रदीप येत आहेत. तू की मै की तू की मै. आणि त्या यांच्या प्रयत्नात झेल सुटतोय. पुन्हा एकदा जीवदान मिळतंय वैभवांना. लगातारचे दुसरे संघातील. एकदा विशाल आणि आता वैभव यांना. मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं दोन क्षेत्ररक्षकामध्ये आपल्याला. 2 धावा मिळत आहेत निश्चितच वैभव आणि डांगिष्टवाडी संघाला. पुढचा चेंडू विनोद यांचा. अकोटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा. नारा शुभम. सरळ यष्टीरक्षक शुभम यांच्या डोक्यावरून चेंडूला धाडलंय. सीमा पार येतोय. खणखणीत चौकार. वैभव ब्रँडेड चौकार. मजा आली मित्रांनो या मॅचला. एकाच एक तुल्यबळ संघ या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतात. पुढचा चेंडू विनोद यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला थोडं पाठीमागे ठेवलं विनोद यांनी आणि थांबवलंय वैभव यांना. विनोद यांनी. चेंडू जाते निर्धाव. वार पलटवार होतच राहणार नक्कीच या सामन्यामध्ये. एकदा जंगलवाडी संघ एकदा डांगिष्टवाडी वरचढ होत राहणार. कारण मजा येणार मित्रांनो. कारण सामना अटीतटीचा आहे. पुन्हा एकदा अकोटप्प्याचा चेंडू. फटका देखणार मित्रांनो. चेंडू जातोय सरळ सीमा पार. येतोय खणखणीत दणदणीत. भैरवनाथ 11 चषक चौकार. काय फटका आहे. वीरेंद्र सेवागची आठवण करून देणारा हा फटका. काय फटका खेळलाय वैभव यांनी. कौतुक करावं तेवढं कमी वैभव यांचा. चांगला फटका या 4 चौकार आणि धाव संख्येमध्ये भर. पुढचा चेंडू विनोद यांचा. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू जवळ येतोय. 1 धाव पूर्ण. दुसरी होऊ शकत नाही. चांगला थ्रो म्हणावा लागेल. एका धावेवर समाधान मानावं लागतं इथं वैभव आणि विशाल आणि डांगिष्टवाडी संघाला. षटक संपते. षटक समाप्तीनंतर धाव संख्या होते 20 बिनबाद 20. 2 षटक समाप्तीनंतर धाव संख्या होते 20. धावफलक हलतं ठेवण्याचं काम करतायत 2 बंधू. अजूनही मोठा फटका खेळतायत परंतु यश अजून प्राप्त झालेलं नाही त्यांना. यश निश्चितच भेटेल कारण ते प्रयत्न सोडणार नाहीत मित्रांनो. शेवटच्या चेंडू पर्यंत लढत राहणार. कारण लढणारे हे 2 सख्खे बंधू आहेत मित्रांनो. कारण ते डांगिष्टवाडी 11 चे धुरंधर आहेत आणि वारंवार पाहायला मिळतात विशाल आणि वैभव आपल्या संघासाठी लढत देताना. तिसरा षटक घेऊन येत आहेत. विनोद यांनी जबाबदारी टाकले निलेश यांच्यावर. पाहूया
कितपत आपल्या कर्णधाराच्या विश्वासास पात्र ठरतायत निलेश. पहिला चेंडू निलेश यांचा, फुलटा चेंडू, चेंडूला भिरकावलंय आणि भिरकून दिलंय सीमा पार. येतोय चौकार आणि पंचांचा इशारा, नो बॉल. बीमर येतोय, नो बॉल, फ्री हिट. नाराज असतील या गोल चेंडूवरती निलेश स्वतः, कारण माहिती आहे या चेंडूचं महत्व त्यांना. आणि या 4 धावा प्लस 5 धावा मिळतात या चेंडूवरती. फ्री हिट राहील पुढचा चेंडू. याचा अर्थ फक्त धावबाद होऊ शकतो फलंदाज. काय करतात पाहूया निलेश आणि वैभव. फ्री हिट, काय फटका खेळलाय. प्रयत्न चांगला होता तिथं, झेल सुटतोय. झेल घेतला असता तरी झेल आउट नसता फलंदाज, कारण हा बीमर होता, नो बॉल होता, फ्री हिट होता. 1 धाव मिळते इथं वैभव आणि डांगिष्टवाडी संघाला. चांगला कमबॅक निलेश यांचा. मोठा फटका खेळू दिला नाही मित्रांनो वैभव यांना निलेश यांनी. पुढचा चेंडू निलेश यांचा, जर्सी नंबर 11. स्लोवर चेंडू, बोटे फिरवली चेंडूवरती, चेंडू हवेमध्ये आणि चेंडू खाली. यष्टीरक्षक शुभम झेल सोडतायत मित्रांनो. क्वचितच झेल सोडताना पाहायला मिळतात शुभम नाराज स्वतःवरती. या झेलचं महत्व खूप आहे. असे झेल सुटतात. सोपा झेल होता, परंतु काहीतरी अडचण आली असेल नक्कीच शुभम यांना. शुभम सहजासहजी झेल सोडत नाहीत. पुढचा चेंडू वैभव यांना, आणि आपला फेवरेट शॉट खेळलाय वैभव यांनी. आपल्या फेवरेट एरिया मध्ये फटका मारलाय. चेंडू जाते वन बाउंस, सीमा पार. येतोय भैरवनाथ 11 चषक चौकार. डीजे डीजे चेंडू, कमिटी चेंडू पाठवायचा आहे. चेंडू आलेला आहे, चेंडू आपल्याकडे. सामना चालू ठेवायचा आहे, सामना चालू ठेवायचा आहे. जंगलवाडी संघ, वेळेचं बंधन असेल, अजून भरपूर सामने खेळायचे आहेत आपल्याला यापुढे. पुढचा चेंडू निलेश यांचा, सामना करतील वैभव. पुन्हा तोच फटका आपल्या फेवरेट जागेवरती. फेवरेट फटका, फेवरेट क्षेत्र. चेंडू जाईल सीमा पार. येतोय खणखणीत दणदणीत वैभव उतेकर ब्रँडेड षटकार. काय फटका आहे मित्रांनो. चेंडूला अगोदरच ओळखलं आणि आपला आवडत्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. चेंडूला धाडले सरळ सीमा रेषेच्या बाहेर. हीच या फलंदाजाची खासियत आहे मित्रांनो. यासाठीच जाणला जातो हा फलंदाज. चेंडू आलेला आहे चेंडू सर. 4 चेंडू झाले षटकातील, 4 चेंडू झाले सर. आमचे दोन्ही पंच सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत एक चांगली भूमिका पंचांची निभावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपलं स्वागत आहे. पुढचा चेंडू निलेश यांचा वैभव यांच्यासाठी. पुन्हा तो चेंडू, वाईट चेंडू, खराब चेंडू. एक अतिरिक्त धाव, मजा येईल मित्रांनो. चौकार षटकारानंतर आलेला हा वाईट बॉल. थोडस दडपण आलंय निलेश यांच्यावरती निश्चितच. या वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळालं दडपण, परंतु दडपण झगारून गोलंदाजी करावी लागेल संघाला पुढे घेऊन जायचंय तर. परंतु मी कोणतंही दडपण झुगारत नाही. कोणतंही दडपण असो, मी माझा प्रयत्न सुरू ठेवणारच आणि तोच प्रयत्न सुरू ठेवतायत वैभव. आपल्या पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये फटका खेळतायत आणि फटका खेळतायत काय, येतोय वन बाउन्स चौकार. मोठं षटक म्हणावं लागेल हे. धावा कुठल्याच चांगल्या मजबूत वैभव यांनी. चौकार, षटकार, चौकार.
चेंडू पाठवायचा आहे. अजूनही एक चेंडू बाकी आहे षटकातील. बॉल द्यायचा आहे दुसरा. कमिटी क्षेत्ररक्षक मैदानाचा ताबा घ्यायचा. सामना चालू राहील मित्रांनो. आयोजक कमिटीला विनंती आहे की 2 चेंडू गेलेले आहेत तिकडे थोडस सहकार्य करायचं आहे. चेंडू घेऊन यायचा आहे मित्रांनो. 2 चेंडू गेलेले आहेत तिकडे. आयोजक कमिटीला विनंती आहे. डावातील शेवटचा चेंडू पाहायचा. या चेंडूवरती काय करतायत वैभव. संघाला अपेक्षा आहे अजूनही आपल्याकडून धावा खोऱ्याने जमा करतायत वैभव. निराश केले निलेश यांनी. आपल्या कर्णधाराला. पुढचा चेंडू निलेश यांचा. अकोटप्प्याचा चेंडू. ही गोलंदाजी ही लेंथ हवी होती शुभम सांगतायत. या टप्प्यावर गोलंदाजी करणं आवश्यक होतं. देर आहे दुरुस्त आहे. येतोय चेंडू निर्धाव. षटक संपतय. षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 42 बिनबाद 42. तब्बल 22 धावांचा हे षटक. अतिशय महागडा असा षटक निलेश यांचा. तीन षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 42 बिनबाद 42. डावातील शेवटचं षटक. यानंतरचा होणारा सामना तारकेश्वर इलेव्हन पाबोडी वर्सेस सूर्याचीवाडी. दोन्ही संघांचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये टॉस द्यायचा आहे. राम. वाईट चेंडू. खराब चेंडू. एक अतिरिक्त धाव डांगेष्टवाडी संघाच्या खात्यामध्ये जमा होताना या धावा रोखावे लागतील राम आणि जंगलवाडी संघाला. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. किती धावा जमा करतायत पाहूया. काय चेंडू टाकलाय. स्वतः राम देखील यांनी स्वप्नामध्ये पाहिला नसेल हा चेंडू. नो बॉल आणि येतोय चौकार. नाराज शुभम. राम यांच्यावरती अपेक्षा केली नसेल असा चेंडू येईल राम यांच्याकडून. भीमर. नो बॉल. फ्री हिट. पंच आमचे सांगतायत फ्री हिट राहील. धन्यवाद पंच. चांगली पंचगिरी आपण केले सकाळपासून आतापर्यंत. कौतुक करावं लागेल तेवढं आपलं कमीच. फ्री हिटचा चेंडू राम यांचा. सामना करतील. वाईट चेंडू. खराब चेंडू. दडपण आहे मित्रांनो. दडपण आहे निश्चितच राम यांच्यावरती. पहिला चेंडू भीमर आणि दडपण आले राम यांच्यावरती. टॉस साठी यायचंय दोन्ही संघांनी च्या कर्णधारांनी. सेकंड कॉल आहे आपल्याला. पुढचा चेंडू राम यांचा. आखोटप्प्याचा चेंडू. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जाते सरळ सीमा पार. येतोय खणखणीत दणदणीत. भैरवनाथ इलेव्हन षटकार. तुषार सांगतायत. वैभव थांब. थोडं थांबतो आता. आता माझी बारी. आता मी खेळणार हे षटक आणि मी धावा लुटणार या षटकामध्ये. 55 धावांची पार्टनरशिप भागीदारी झाली मित्रांनो आतापर्यंत बिनबाद. पुढचा चेंडू राम यांचा. पुन्हा एकदा कुट्टप्प्याचा चेंडू. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आणि आता मात्र यश येत आहे जंगलवाडी आणि राम यांना. झेलबाद होत आहेत. विशाल. निलेश यांनी झेल घेतला. लेट का होईना परंतु मित्रांनो टॉस साठी यायचे दोन्ही संघाचे कर्णधार तारकेश्वर इलेव्हन संघ आणि सूर्याचीवाडी संघ.
यानंतर होणारी मॅच असेल तारकेश्वर 11 बाबळवाडी विपक्ष सूर्याची वाडी टीम. दोन्ही संघाच्या कॅप्टननी टॉस का बॉस मध्ये यायचे. टॉस केला जाईल. निलेश सर यांच्या समवेत टॉस केला जाईल. आपण पाहतो टॉस का बॉस मध्ये सूर्याची वाडी विपक्ष बाबळवाडी टीम. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अर्थातच पहिल्या इनिंगचा खेळ आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहे समाप्त होण्यासाठी. आतापर्यंत धावा रचलेत. अब तक 56 आपण पाहतोय. 56 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लगावले गेलेत. वैभव समेत विशाल दादा होता. आता मात्र शांताराम आहे. फटका खेळला जातोय. फटका मात्र हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक असेल धावत गेला. झेल पकडली जाईल का? झेल मात्र जमिनीला दान केली जाते. अर्थातच आता मात्र जीवदान मिळतं. या 2 धावा ऍड कराव्या लागतील. तिसऱ्या धावेसाठी कॉल आहे कारण की स्ट्रायकिंग एंड वरती वैभवला न्यायचं होतं. विकेट सॅक्रिफाईस करावी लागली तरी चालेल. अर्थातच विकेट सॅक्रिफाईस केली जाते शांतारामच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर स्ट्रायकिंग एंड वरती वैभव असेल. या 2 धावेनिशी संघाचा धाव फलक पाहिला तर जाऊन पोहोचलाय 58 वरती. तीन चेंडू पूर्ण 58 धावा. एक मोठा धाव फलक उभा केलाय. पाहायला गेलं तर 55 प्लस धावा आम्ही रचू. 55 प्लस धावा आम्ही बनवू. त्यासाठी चाललेला प्रयत्न या पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये या सामन्याच्या अर्थातच टीम डांगेष्टेवाडी 58 धावा. तिसऱ्या धन्यवाद आकाश सर. वळ्या टॉस कडे माझ्या समेत जोडले आमचे कमिटीचे महेश जाधव सर आणि दोन्ही संघाचे कर्णधार. 2 धावा असतील. टॉस होतोय. हेड. टॉस जिंकलाय सूर्याची वाडी संघाचे कर्णधार. काय निर्णय असेल आपला? I chose to bat first. चूज टू बॅट. गोलंदाजी करावी लागेल प्रथमतः तारकेश्वर 11 संघाला. काय सांगाल सर एकंदरीत या नियोजनाबद्दल आणि आतापर्यंतच्या तुमच्या या स्पर्धेतील प्रवासाबद्दल? प्रथमच आपण एंट्री टाकले या टुर्नामेंट मध्ये, या सह्याद्री असोसिएशन मध्ये. काय वाटतंय तुम्हाला? याच्या आधी खेळलेलो असोसिएशन मध्ये, पण हे नियोजन बघून खूप मन हे झालं, म्हणजे चांगलं वाटलं. एवढं चांगलं नियोजन. धन्यवाद. चांगलं नियोजन. निश्चितच आम्हाला हे अपेक्षित असं नियोजन आहे मित्रांनो. धन्यवाद. हा नॉकआउटचा सामना असेल याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. धन्यवाद. वळूया आकाश काटे सरांकडे. थँक्यू निलेश सर. जाऊयात पुन्हा एकदा मॅच मध्ये. अर्थातच पाहायला गेलं तर धावचीत झाला. विकेट सॅक्रिफाईस केली शांतारामच्या माध्यमातून कारण की स्ट्रायकिंग एंड वरती वैभवला आणायचं आहे. वैभव चांगली फलंदाजी करतोय. फटके चांगले खेळतोय. नक्कीच धाव फलक उभा करेल. स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर ज्योतिराम आहे. स्ट्रायकिंग एंड वरती वैभव आहे. फसवा चेंडू. स्लायझिंग डिलिव्हरी. अर्थातच चेंडू टप्पा पडल्यानंतर मातीचा सुगंध देऊन जात आहे फलंदाज वैभवला. अर्थातच वैभव उतेकर. आतापर्यंत चेंडू झालेत पूर्ण 4. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना संघाची धाव संख्या 58 पाहतोय. 58 धावा सफल होतोय. फटका खेळला जाईल. पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलंय. पाहायला गेलं तर डीप स्क्वेअर लेगचा 7-12 आपल्या नावावरती करणारा फलंदाज अर्थातच वैभवच्या बॅट मधून येतोय. ऐका विस्फोटक षटकार. अर्थातच संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 64. 2 विकेट्स लॉस. एक मोठा धाव फलक उभा केलाय. पाहायला गेलं तर फलंदाजीची फळी तितकीच तरबेज आहे. विपक्ष टीमची अर्थात अगेन्स्ट टीम आपण पाहतोय जंगलवाडी टीम. शुभम सारखा एक मोठा बलाढ्य खेळाडू. त्यानंतर पाहिलं तर विनोद दादा असतील. त्यांच्या समेत खूप सारे त्यांचे खेळाडू आहेत. हे टार्गेट चेस केलं जाईल का? पुन्हा एकदा त्याच फटक्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा तोच फटका. आता मात्र थोडासा फटका फसला गेलाय. धावचित असतील. आता मात्र विकेट गमवावी लागते. अर्थातच षटक संपत आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या अर्थातच पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 64 धावा. 3 गडी बाद 64. 65 टू विन असेल. विनंती असेल टीम जंगलवाडी आपण मैदान खाली करायचं. टीमचा ताबा घेईल मैदान डांगेष्टीवाडी 11. थोडस स्पीडअप घ्यायचंय. विनंती असेल सर्वांना. यानंतर होणारी मॅच आहे बाबळवाडी विपक्ष सूर्याची वाडी. टॉस विन झाली टीम सूर्याची वाडी टीम. टॉस विन होऊन फलंदाजी स्वीकारले. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. हा सामना संपल्यानंतर लगेचच पाबळवाडी टीम. विनंती असेल
64 धावा रचले गेले, 65 टू विन आहे. थोडस स्पीडअप घ्या. टीम डांगेष्टीवाडी 11 लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीवीर जातील मैदानात टीम जंगलवाडी यांच्या माध्यमातून 65 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये हेच आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सढळ हाताने मदत झाली. टॉस का बॉसचे सर्व सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं गेलं. SRJ स्पोर्ट्स हाऊस, ओम डिजिटल, फ्लेक्स प्रिंटिंग्स त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सढळ हाताने कॅश प्राइज आपण पाहतोय दिले गेलेत. विशेष सहकार्य लाभले गेले ते सर्व आपण पाहतोय स्क्रीनवरती आपल्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून दाखवले जाते. थँक्यू सो मच. असं सहकार्य वाहू देत आमच्या स्पर्धेला. श्री ऑप्टिक्स पाहतोय. नंतर पाहिलं तर सुमितजी डांगे सर्व ओनर असतील श्री ऑप्टिक्सचे, ज्यांच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेला मदत झाली सढळ हाताने. त्यानंतर पाहिलं तर ओम ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सढळ हाताने मदत झाली. थँक्यू सो मच. असं सहकार्य राहू देत. दक्षता आर्ट्स आपण पाहतोय. पिंपळसकर विनोदजी सर आपण पाहतोय यांच्या माध्यमातून. ओम डिजिटल, फ्लेक्स प्रिंटिंग यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण पाहतोय सरळ हाताने. पारितोषिक पाहिलं तर स्क्रीनवरती आमच्या बॅनर दाखवला जातोय, ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक लाभले. 4 पारितोषिक आहेत. देखणे चषक आहेत. चषक पाहिली तर भडीमार झालाय या व्यासपीठावरती चषकांचा. आपला खेळ दाखवाय चषक नक्कीच घरी घेऊन जा. आमचे मुख्य मार्गदर्शक पोपटरावजी कदम यांचाही आपण पाहतोय स्क्रीनवरती बॅनर दाखवला जातोय. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आपल्याला पाहतोय सढळ हाताने मदत झाले त्यांचाही आपण पाहतोय स्क्रीनवरती दाखवले जाते. थँक्यू सो मच. असं सहकार्य वारंवार राहू देत आमच्या स्पर्धेला. अर्थातच भैरवनाथ चषक 2024 एक दमदार आयोजन, रुबाबदार आयोजन आपण पाहतोय. नियोजन कोणीही करतं त्याची अंमलबजावणी करणं तितकंच महत्वाचं असतं. तीच अंमलबजावणी आपण पाहतोय. अर्थातच पूर्वार्ध झाल्या. उत्तरार्ध आपण पाहणार आहोत. जंगलवाडी विपक्ष टीम डांगेष्टी 11, डांगेष्टीवाडी 11 फलंदाजी करत असताना 64 धावा रचल्या गेल्या. 65 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरते टीम. अर्थातच सलामीवीर विनोद संवेद असेल त्याचा साथीदार शुभम साळुंके, जो मात्र एक विस्फोटक का फलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. नक्कीच शुभम वरती नजर असतील. शुभम वरती सर्वांच्या अपेक्षा असतील. शुभमचा खेळ मात्र याच सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. सर्विस सगळी धडपड चालली, सर्व प्रयत्न चालले. प्रथम पारितोषिकावरती नाव कोरायचं आहे. पाहिलं तर 20,000 रुपये, 20,001 रुपये राशी रक्कम आपण पाहतोय. मान्य सन्माननीय श्री पोपटरावजी कदम, आमचे सर्वांचे लाडके नानासाहेब कदम यांच्या माध्यमातून लाभले गेले पारितोषिक आम्हाला. तसंच पाहिलं तर आकर्षक चषक दिसते व्यासपीठावरती. मान्य सन्माननीय श्रीमान ज्योतिरावजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून लाभले गेले. द्वितीय पारितोषिक 15,001 रुपये. मान्य सन्माननीय श्री नारायण जाधवजी साहेब महाराज, दक्षता आर्ट्स, विनोद पिंपळसकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पारितोषिक लाभले गेले. आकर्षक चषक पाहिलं तर शंकर धोंडीराम जाधव साहेबांच्या माध्यमातून लाभले गेले. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू फेकी केला जातोय. मॅचची इनसाइड एज. आता मात्र चेंडू येतोय निर्धाव. सुरुवात मात्र होते चांगली. टीम डांगेष्टीवाडी 11, डांगेष्टीवाडी या संघाला आतापर्यंत 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती 5 रन केले. गोलंदाज ज्योतिराम. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून फटका खेळला जातोय. जशी की बंदुकीतून गोळी सुटावी तसा मात्र चेंडू निघून जात होता. त्यानंतर पाहिलं तर लॉंग ऑफ वरतून क्षेत्ररक्षक धावत गेला. चेंडू फील्ड केला. तोपर्यंत 1 धाव. संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश अर्थात संघाची धावसंख्या 1 वरती जाऊन पोहोचली. तृतीय पारितोषिक पाहिलं तर या स्पर्धेचं 10,000 रुपये एक आहे. मान्य सन्माननीय श्री संतोषजी सावंत साहेब, कुमार निरंजनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक लाभले गेले. तसेच आकर्षक चषक पाहिलं तर मान्य सन्माननीय श्रीमान सचिन श्यामराम जाधव साहेब यांच्या माध्यमातून लाभले गेले पारितोषिक. या स्पर्धेचं वैशिष्ट्य मध्ये चतुर्थ पारितोषिक सुद्धा आहे. जे संघ क्वालिफाय करतील ते मात्र नक्कीच फायद्यामध्ये असतील. नक्कीच आपण पाहिलं तर त्यांना लाभ होणार आहे या स्पर्धेमध्ये. अर्थातच चतुर्थ पारितोषिक 8,000 रुपये एक. ग्रामस्थ मंडळ विरेवाडी यांच्या माध्यमातून नक्कीच ग्रामस्थांच्या माध्यमातून या स्पर्धेला भरघोस पाठिंबा दिला जातोय. अर्थातच चषक पाहिलं तर श्री स्वराज्य सावंत यांच्याकडून आपण पाहतोय साहेब यांच्या माध्यमातून चषक लाभलंय. त्यानंतर पाहिलं तर वैयक्तिक पारितोषिके तितकीच आहेत.
चेंडू मात्र जाऊन भेटतोय मानसरोवर स्टेशनला. एक मोठा फटका पाहायला मिळतोय शुभमच्या बॅट मधून. पाहिलं तर मागील चेंडूवरती नकारात्मक चेंडू फेकी गेला, थोडासा शरीरापासून लांब चेंडू फेकी गेला, त्यानंतर मात्र रडार मध्ये आला. चेंडू मात्र सरळ पाठवून दिलाय. अर्थातच मानसरोवर स्टेशन जवळ या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 8 धावा आणि स्कोर बोर्ड वरती लागले गेलेत. चेंडू किती लांब मारलास तरी 6 धावा असणार आहे. शुभम याची नोंद घ्यायची. चेंडू आपल्या जवळ कमी असतील. या 6 धावेची संघाची धावसंख्या आपण पाहतोय 8 वरती लगावले शुभमच्या माध्यमातून. शुभम जोपर्यंत खेळपट्टीवरती उभा आहे तोपर्यंत सामन्यामध्ये मजा येणार आहे, चुरस निर्माण असणार आहे, मॅच ऑन असणार आहे. अर्थात शुभम आहे स्ट्रायकिंग एंड वरती, बॉलिंग ट्रॅक वरती ज्योतिरामच्या तिसऱ्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. पुन्हा एकदा पाहिलं तर चेंडू वळवला जातोय, वाईडची अपील केली जाते, पंच अपील फेटवून लावतात. अर्थातच चेंडू निर्धाव येतोय. शुभमच्या फलंदाजीवरती चेंडू निर्धाव घेणं म्हणजे नक्कीच एक गडी बाद करणं असं काही समीकरण असेल. शुभम मात्र तितकीच मोठी फलंदाजी करतो, एक मोठा खेळाडू आहे. आता मात्र थोडासा फटका मिस हिट झालाय, त्यानंतर मात्र फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. आता मात्र डेंजर झोन वरती होता, पाहिलं तर जीव मुठीत घेऊन धावत होता. 1 धाव पूर्ण झाले, 2 धाव तिसऱ्या धावेसाठी कॉल असेल. फेकी थोडीशी चुकली गेली, बॅकअप ही चुकी झाला. आणि क्षेत्र कोणते असू द्या मित्रांनो, चुकीला माफी नाही. याच चेंडूवरती पाहिलं तर धावा पात्र पळवून घेतले आहेत. 3 धावा पाहतोय आपण. शुभमने का विनोद दादा यांनी धावून घेतलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचा चेंडू, अखेरचा चेंडू, अंतिमचा चेंडू फेस करतील विनोद दादा. संघाची धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचले. स्ट्राईक मात्र शुभम स्वतः जवळ ठेवेल. अर्थातच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 11. गोलंदाज सचिन 5 रन केले, वैयक्तिक पहिली. संघासाठी दुसरी ओव्हर आपण पाहतोय सचिन यांच्या माध्यमातून पेस करेल शुभम. खेळ करत असताना विचार मात्र डोक्यामध्ये खूप सारे चालू असतात. याच विचाराच्या प्रक्रियेमध्ये आता मात्र थांबला जातोय गोलंदाज. अर्थातच सचिन आपण पाहतोय. चेंडू हा फेकी करू, चेंडू तो फेकी करू, शुभमला बाद करायचंय. शुभम किती खेळेल, आता मात्र थोडासा यशस्वी ठरतोय. त्याच विचारसरणीमध्ये आपण पाहतोय. चेंडू फेकी केला, त्यावरती शुभमला मात्र नॉन स्ट्रायकिंग वरती उभं करण्याचा प्रयत्न असेल. फेकी चांगली केली जाते, प्लॅनिंग आहे, स्ट्रॅटेजी आहे. शुभमला मात्र नॉन स्ट्रायकिंग वरती उभं करायचं. गोलंदाज पाहिलं तर सचिन दादा आपण पाहतोय. एक अनुभवाचे बॉल मात्र या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये टाकून देत असताना आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. शुभम चांगली लयमध्ये फलंदाजी करतोय तर त्याला नॉन स्ट्रायकिंगला उभं करायचं, ही स्ट्रॅटेजी वापरली जाते. फटका खेळला जातोय, फटका थोडासा फसला गेलाय, फॉलो थ्रू मध्ये अडवलाही गेलाय. आता मात्र येतोय दुसरा चेंडू निर्धाव. या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर ही निर्णायक षटक असेल. यामध्ये धावा बनवाव्या लागतील, यामध्ये धावा रोखाव्या लागतील, तरच मात्र या सामन्यामध्ये दोन्ही संघ टिकून राहतील. आतापर्यंत 2 चेंडू 1 धाव खर्चित केले. इस गतीमध्ये परिवर्तन, सबमरीन डिलिव्हरी. अर्थातच चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ विसावतो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. अर्थातच येतोय सलगचा दुसरा चेंडू निर्धाव. आता मात्र थोडस चर्चा करण्यास भाग पाडलाय. शुभम गेलाय, शुभम मात्र थोडीशी कुजबूज करतोय विनोद दादांसोबत. काय घडेल या कुजबुजीमध्ये, काय मात्र उत्पन्न मिळेल पाहावं लागेल. पुढील चेंडूवरती नक्कीच काहीतरी कुजबूज झाले. धावा बनवायचे, धावा तब्बल 65 बनवायचे. थोडीशी सुरुवात डगमगता आपण पाहतोय. टीम
जंगलवाडी आता मात्र शफल झालाय आणि याच कुजबुजीवरती आपण पाहतोय खरा उतरला चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पार मिडल ऑफ द बॅट क्रंचिंग ऑफ द साऊंड हाय अँड व्होल्टेज मॅक्सिमम एस विनोद दादांच्या बॅट मधून आलाय हा षटकार या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 18 धावा विदाउट लॉस आपण पाहतोय 18 धावा नक्कीच शुभम गेला शुभमने कान मंत्र दिलं कान मंत्रावरती खरं उतरताना आपण पाहतोय विनोद दादा थोडेसे शफल झाले शफल होऊन चेंडू मात्र फिरकावून दिला सरळ सीमा रेषे पार 6 धावांसाठी हा मात्र षटकार पुन्हा एकदा पाहिलं तर वाईड सिटीज पंचाचा निर्णय होता आमच्या जवळ वाईड असेल एक अतिरिक्त धाव ऍड करावे लागेल अर्थातच संघाची धावसंख्या 19 धावा 4 चेंडू पूर्ण 19 धावा धाव फलकावरती लगावले गेले आतापर्यंत आता मात्र थोडीशी सुरुवात चांगली व्हायला लागले मागील षटकामध्ये पाहिलं तर शुभम समाचार घेत होता या षटकामध्ये पाहिलं तर विनोद दादा असतील फटका खेळला जातोय पुन्हा एकदा खोदून काढला जातोय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून जातोय चेंडू सरळ सीमा रेषे पार येतोय विनोद दादांच्या बॅट मधून दुसरा मोठा फटका अर्थातच चौकार 4 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 23 वरती अर्थातच आव्हान जवळ येत आहे ध्येय जवळ येतं ध्येयाचा पाठलाग करत राहा मित्रांनो नक्कीच ध्येय जवळ येईल ध्येय प्राप्ती देखील तुम्हाला होईल परंतु पाठलाग करावा लागेल तोच पाठलाग केला जातोय थेंबे थेंबे तळेसाचे त्याच तळेचं एक दिवस पाहिलं तर नदीमध्ये रूपांतर होतं तीच नदी जाऊन सागराला भिडते आणि अथांग समुद्र उभा केला जातो तेच प्रयत्न वाट पाहतोय आपण पुन्हा एकदा षटकार खेचला जातोय आता मात्र शांत बसणार नाही मी शांत बसायला मी संत नाही सांगून देतोय आता मात्र पेटून उठलाय चेंडू मात्र सलग पाहिलं तर 3 मोठे फटके पाहायला मिळत या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29 वरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंतचा खेळ राहिलाय बिनबाद 29 धावा विशाल दंडांना पाचारण केलंय फटका खेळलाय फटका मात्र हवेमध्ये असेल क्षेत्ररक्षक असेल झेल पकडली जाईल का निसर्गाची साथ मिळते चेंडू मात्र हवेच्या प्रवाहाने जातोय निघून सरळ डिप्स किवरच्या डोक्यावरतून सरळ सीमा रेषे पार आलाय शुभमच्या बॅट मधील दुसरा षटकार आहे नक्कीच विजयाच्या मधलं अंतर असेल का शुभम साळुंके का नसेल अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आपण पाहतोय जंगलवाडी टीम कडून थोडासा फटका हवेमध्ये गेला तर तदनंतर मात्र पाहिलं तर वाऱ्याचा प्रवाह शुभमच्या बाजूने तो तदनंतर पाहिलं तर चेंडू त्याच वाऱ्यासोबत सीमारेषे पार गेला या 6 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 35 वरती नक्कीच लाजवाब फलंदाजी पाहायला मिळते चेंडू मात्र टप्पा फेकी केला जातोय त्यानंतर पाहिलं तर चेंडू फक्त सीमारेषे बाहेर घालवला जातोय हे समीकरण घेऊन हे 2 फलंदाज मैदानामध्ये उतरलेत या स्पर्धेमध्ये टिकून राहायचंय या मोठमोठ्या ट्रॉफींवरती नाव कोरायचंय अर्थातच भैरवनाथ चषक 2024 चा रणसंग्राम पाहतोय आपण थर्रार पाहतोय आपण या सामन्यामध्ये अर्थातच 65 धावा पाठलाग करत असताना टीम जंगलवाडी सलामीवीर शुभम समवेत विनोद दादा असतील चांगली फलंदाजी चांगली पार्टनरशिप रंगवली जाते रंगवणारे देखील आपलेच आहेत याच मॅच मध्ये रंग टाकला जातो रंग टाकणारे देखील आपलेच आहेत या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केलं जाते ट्विस्ट निर्माण करणारे देखील आपलेच आहेत पाहिलं तर एका बाजूने फलंदाजी चांगली व्हायला लागली दुसऱ्या बाजूने गोलंदाजीवरती हल्ला चढवला जातोय आतापर्यंत विजय ठरलेत फलंदाज गोलंदाजांना काहीतरी जादू करावी लागेल फटका खेळला जातोय पुन्हा एकदा चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार सलगचा दुसरा षटकार आपण पाहतोय येतोय शुभमच्या बॅट मधून जाणलं गेलंय शुभम मात्र शांत बसायला आता तयार नाही शुभम मात्र पाहिलं तर षटकारांवरती षटकार खेचतोय षटकारांची भाषा 6चा पाडा मात्र चांगला पाठ आहे या शुभमला पहिला षटकार झाला तर नंतर दुसरा षटकार आता मात्र येईल का सलगचा तिसरा षटकार त्याने मात्र विक्रम केलाय मागील सामन्यामध्ये सलग 3 षटकारांचा याही सामन्यामध्ये होईल का विक्रम ऐसा रेकॉर्ड क्रिएटर बनून ओळखलं जाईल या शुभमला या सह्याद्री क्रिकेट आशियान मध्ये अर्थात सलग 2 षटकार खेचले त्या षटकारांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 41 धावा 41 धावा धाव फलकावरती लगवलेत काय फलंदाजी पाहायला मिळते लाजवाब
आता मात्र बाजू बदल केला जातोय. ओव्हर द विकेट आलाय शुभम साठी. हेच मैदानामध्ये वारं सुटलंय, जे वारं सुटलंय ते शुभमच्या नावाचं आहे. फसला जाईल का? जेल मात्र संधी निर्माण झाली होती. ही जेल मात्र आकांताने पकडावी लागणार होती, परंतु थोडासा लेट राहिला, थोडासा मागे राहिला. आता मात्र संधी निर्माण करून दिली. चेंडू जातोय सरळ याई जखमेवरती मीठ चोळत सीमारेषे पार. अर्थातच संधी निर्माण केली होती गोलंदाज विशालने. तदनंतर पाहिलं तर फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा लेट राहिला. तदनंतर पाहिलं तर ही चूक झाली. या चुकीवरती सुद्धा मीठ चोळलं गेलं. अर्थातच जखमेवरती मीठ चोळलं गेलं असं बोललं जातं. अर्थातच शुभमच्या या फटक्यावरून या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या 45 वरती जाऊन पोहोचली. आता मात्र 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. 20 धावेंची गरज आहे. या 3 चेंडू मध्ये 18 क्रिएट करेल का? प्रयत्न करतोय, प्रयत्न नक्कीच करतोय, यशस्वी ठरतोय, यशस्वी नक्कीच होतील मित्रा. आणि असंच नाव करत राहशील या टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावरती. तुझं तुझ्या गावाच्या नावाचा अर्थ शुभम साळुंखे ऑन फायर आहे. आता मात्र विचार करण्यास भाग पाडलंय. थोडस फंबलिंग होतंय गोलंदाजाच्या माध्यमातून. 3 चेंडू मध्ये 3 मोठे फटके आलेत. आता मात्र 3 चेंडू आहेत. शुभम वरती नजरा असते, शुभम वरती लक्ष असेल. फटका खेळलाय, फटका खेळलाय. 6चा पाडा चांगला पाठ आहे. बोलल्याप्रमाणे वारंवार चेंडू सीमारेषे पार घालवते. अर्थात शुभम मात्र थांबायला तयार नाही. ग्रामपंचायत विरेवाडीचे माजी सरपंच माननीय सन्मान्य आदरणीय श्रीमान बाळकुजी चव्हाण साहेब यांचं इथं शुभागमन होतंय. साहेब या आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आणि आमच्या स्पर्धेला वेळात वेळ काढून आलात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली. थँक्यू सो मच. त्याबद्दल आमच्या आयोजक वर्गांच्या माध्यमातून तुमचा आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. लेग लान्स केलाय. बैठा फटका पाहतोय आपण. चेंडू जातोय सीमारेषे पार. पाहिलं तर 5वा फटका आहे. 5वा फटका याच ओव्हर मधील. आता मात्र विजयासाठी 55 धावा. आता मात्र विजयासाठी 10 धावेंची गरज आहे. शुभम विजयाच्या मधला अंतर होतं. शुभम मात्र अंतर कापत जातोय. नक्कीच एक सितार आहे. नक्कीच शुभमचा खेळ तितकाच चांगला राहिलाय. आता मात्र 10 धावेंची गरज आहे. चेंडू मात्र असतील आपल्या जवळ 7. शुभम मात्र माघार घ्यायला तयार नाही. दुसऱ्या बाजूने पाहिलं तर चेंडू वारंवार फेकी केले जातात. आपल्या भारतातील सर्वोत्कृष्ट चेंडू बाहेर काढले जातात, परंतु त्यावरती हावी होतोय शुभम. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल का? ट्विस्ट निर्माण केलं जात आहे. येस, मी बोललो होतो ट्विस्ट निर्माण करणारे देखील आपलेच आहेत. आता मात्र शुभमला माघारी धाडलं जात आहे. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावेंची गरज आहे. सामन्यामध्ये रंगत निर्माण झाले. मॅच मात्र अजूनही ऑन आहे. कोण फलंदाजी करण्यासाठी येईल? 2 मोठे फटके. संघ विजय होईल टीम जंगलवाडी. 6 धावा. 6 चेंडू मध्ये 10 धावा रोखल्या जाईल तर संघ विजय होईल. डांगेष्टेवाडी 11 आपण पाहतो. डांगेष्टेवाडी या सामन्यामध्ये चुरस निर्माण केले. क्रुशल मुकाबला पाहतोय आपण. हृदयाचे ठोके चुकवणारा मुकाबला पाहतोय आपण याच स्पर्धेमध्ये. अर्थात स्पर्धा भैरवनाथ चषक 2024 चा थर्रार आहे. प्रदीप केला नवीन फलंदाज. तो मात्र स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजी करेल. पाबळवाडी टीम यानंतर आपला सामना आहे. आपण क्षेत्ररक्षण साठी आमंत्रित केले. आपणास आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. यानंतर शेवटचे 6 चेंडू 10 धावा. 10 धावाने आपल्या जवळ 6 चेंडू असते स्ट्रायकिंग एंड वरती.
खोलवर टप्प्याचा चेंडू रोखलं जात आहे आता मात्र 5 चेंडू मध्ये 10 धाव्यांची गरज आहे 10 धावा 5 चेंडू हे सार्थकी लागेल का शुभमची पारी शुभमची खेळी सार्थकी लागेल का या सामन्यामध्ये वैयक्तिक खेळत होता चांगले फटके खेळत होता नंतर मात्र थोडासा फसला गेला आणि फसवलेही गेलं पाहिलं गेलं तर विशालच्या माध्यमातून आता मात्र वैभव आलाय त्याचाच लहान बंधू अर्थातच वैभवने पहिला चेंडू सुखरूप फेकी केला त्यानंतर शेवटचे 5 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे विजयासाठी यानंतर होणारी मॅच आहे पाबळवाडी सूर्याची वाडी आता मात्र चेंडू सापडत नाही फर्स्ट स्लिप मध्ये पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्यांना तर त्यालाही चेंडू सापडत नाही चेंडू जातोय सीमारेषे पार चमकार येतोय आता मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये रंग टाकला जातोय तो विनोदच्या माध्यमातून 4 चेंडू मध्ये 6 धाव्यांची गरज आहे 6 धावा 4 चेंडू आता मात्र चर्चा करण्यास भाग पाडले क्षेत्ररक्षण हलवण्यास भाग पाडले शुभम गेलाय मैदानामध्ये जो मात्र या संघाचा सलामीवीर होता तो मैदानामध्ये गेलाय कान मंत्र देईल काय करावं लागेल काय करावं लागणार नाही काय घडेल काय बिघडेल पाहावं लागेल शेवटचे 4 चेंडू आणि 6 धावाने आपल्या जवळ 4 चेंडू असतील अर्थातच टीम जंगलवाडी 11 पुन्हा एकदा बॅट चिकडा क्षेत्ररक्षक आता मात्र कोणती चूक करत नाही आता मात्र नॉन स्ट्राइक एंडला डेंजर झोन वरती धावतोय बाद होईल प्रदीप पागारे निघालाय तर मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 6 धावाने आपल्या जवळ 3 चेंडू असतील होय मॅच मध्ये रंगत निर्माण केले या गोलंदाजानं फलंदाजी करत असताना आपला मात्र 100% डेडिकेशन देत असताना आता मात्र गोलंदाजी करत असताना नक्कीच प्रबळ दावेदार असू शकतो अर्थातच वैभव उतेकर आहे बॉलिंग ट्रॅक वरती 3 चेंडू मध्ये 6 धाव्यांची गरज आहे नवीन फलंदाज आलाय SP हे जबाबदारी असेल आत्मविश्वास आहे आत्मविश्वास सांगतोय मी फटका खेळणार आहे एक फटका मोठा मला खेळायचा आहे 3 चेंडू मध्ये मी खेळेन तो म्हणून ना विकेट सॅक्रिफाईस केला जात आहे त्यांच्यासाठी अर्थातच विनोद दादा पाहतोय आपण स्ट्रायकिंग एंडला जो मात्र ऑफस्टिक वरती येऊन फलंदाजी करतोय अर्थातच विनोद दादा हेच तिसरा चेंडू चौथा चेंडू आता मात्र फेकी केला जाईल 6 धाव्यांची गरज आहे तीन चेंडू 6 धावा आणि 3 चेंडू 3 बॉल 6 रन्स टू विन खोलवर टप्प्याचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र काढलंय बाहेर अर्थातच यॉर्कर लेन चेंडू आपण पाहतोय वाईडिश यॉर्कर हा मात्र मॅच मध्ये जिवंत ठेवतो या संघाला अर्थातच डांगेष्टीवाडी 11 डांगेष्टीवाडी 2 चेंडू आणि 6 धावा आणि 2 चेंडू काय घडेल काय बिघडेल इस 2 चेंडू 6 धावा आणि 2 चेंडू एस विजयी फटका येतोय अर्थातच मी का थांबलो होतो एस याच विजयी फटक्यासाठी मी थांबलो होतो आणि संघाला विजय मिळवून दिला जातोय अर्थातच जंगलवाडी 11 कॅप्टन विनोद दादांच्या बॅट मधून येतोय विनिंग शॉट अर्थातच विनिंग टीमचं आपण अभिनंदन करतोय पराजय टीम नक्कीच एक चांगली प्रयत्न आपणास पाहायला मिळाला अर्थातच डांगेष्टीवाडी 11 डांगेष्टीवाडी टीम कॅप्टन विशाल दादा समेत त्यांचं वैभव आपण पाहतोय वैभवच्या समेत पाहिलं तर त्यांचा ऑल संघ अतिशय चांगल्या प्रकारे प्रदर्शन राहिलं या स्पर्धेमध्ये थँक्यू सो मच असंच खेळत राहा पुढे बेस्ट लक तुमच्या पुढील वाटचालीसाठी जाऊयात पुढच्या सामन्यामध्ये पाबळवाडी विपक्ष सूर्याची वाडी टॉस विन होऊन सूर्याची वाडी टीमने फलंदाजी स्वीकारले क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या विनंती पाबळवाडी